नमस्कार. मी ठाणे महाराष्ट्र येथून सत्यजित अभयकुमार शहा. काल आपण माझ्या समभाग साक्षरता मोहिमेअंतर्गत जे मी काही छोटे छोटे माहितीपर व्हिडिओ बनवत आहे, त्या व्हिडिओत काल आपण रिशफलिंग बद्दल बघितलं होतं. आज आपण जो व्हिडिओ बनवत आहोत त्याचं शीर्षक आहे लॉस बुकिंग. मी सर्वप्रथम येथे सांगू इच्छितो की मी सेबी रजिस्टर्ड नाही आहे आणि मी कोणताही समभाग घ्या विका असं काहीही कायद्याने सुचवू शकत नाही आणि मी सुचवत देखील नाही. माझी फक्त एक चळवळ आहे की बहुसंख्य भारतीयांना समभाग गुंतवणूक अजूनही कळालेली नाहीये. ते त्याला नावं ठेवतात, कारण चुका हे स्वतःच करतात आणि नुकसान झालं म्हणून नावं ठेवतात आणि परत त्यांच्या लाडक्या नेहमीच्या 5%, 6%, 8%, 10% परतावा देणाऱ्या गुंतवणुकीकडे वळतात. असो, तर अजून एक विनम्र विनंती की हे माझे व्हिडिओज अनेक गरजू गुंतवणूकदारांपर्यंत पोचत नाहीये. आपल्याला एक नम्र विनंती आहे की आपण व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा आणि अजून आपण माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर जे ते घंटीचं चिन्ह येतं त्या चिन्हाला प्रेस करा. एक माहिती म्हणून आपल्याला सांगतो की हे सगळं करायला म्हणजे अगदी सबस्क्राईब किंवा लाईक वगैरेला कुठलाही पैसा लागत नाही, तुमच्या खिशातला कुठलाही पैसा जात नाही, पण हे केल्याने अनेकांपर्यंत मी पोचू शकतो. आजचा विषय लॉस बुकिंग. मी इथे अगोदर नमूद करू इच्छितो की मी फक्त लॉंग टर्म गुंतवणूक म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक करतो. त्याच्यामुळे मी सगळे फंडामेंटली स्ट्रॉंग असलेले शेअर्स घेतो. पण अनेक व्यक्ती मी अशा बघितलेल्या आहेत जे समभाग घेतात आणि पुढं काय झालं हे काहीही बघत नाही आणि त्यातले बहुतांश व्यक्ती गुंतवणूकदार समभागाची किंमत अतिशय जास्त असते तेव्हाच घेतात. एक साधं उदाहरण, अमराजा बॅटरीज म्हणून एक समभाग आहे. एका व्यक्तीने तो घेतला जून 2024ला, तेव्हा तो 1410 होता. त्याच्यानंतर तो 1638ला गेला, पण तो लॉंग टर्मसाठी म्हणून तो ठेवून दिला. पण नंतर तो 1300ला आला, खाली 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 येत गेला. त्यावेळेला जर योग्य काळजी घेतली असती आणि तो समभाग खाली कोसळतोय का कोसळतोय याचं थोडंसं त्याच्याकडे लक्ष दिलं असतं तर पुढचा तोटा वाचला असता. आजची किंमत 978 आहे, म्हणजे 1410ला घेऊन आज 978. गेल्या एका वर्षात त्याला 44.18% नुकसान झालेलं आहे त्या शेअरला. असं खरंच करू नका. आता सध्या गाजत असलेलं एक आहे उदाहरण, ते म्हणजे जेन्सोल इंजिनिअरिंग लिमिटेड. 12 ऑगस्ट 2024ला त्या समभागाची किंमत होती 1050. त्याच्यानंतर कारण ती 1050च्या आधी काहीतरी थोडा अजून वर गेलेला, बहुतेक लोकांनी तो वर चाललाय म्हणून घेतला, पण त्याच्यानंतर तो समभाग खाली आला. 10 फेब्रुवारीला तो 742ला होता आणि त्याच्यानंतर तो एवढा कोसळला की सध्या 54 रुपये आहे. पण ते का कोसळलं, त्यांच्या प्रवर्तकांनी काय काय गोष्टी केल्या, त्याच्यामुळे तो समभाग कसा कोसळला, हे जर इथे योग्य लक्ष गुंतवणूकदाराने दिलं असतं तर ते त्यांचं होणारं नुकसान वाचलं असतं. अजून एक समभाग माझ्या निदर्शनास आलेला आहे, राजेश एक्सपोर्ट म्हणून. फेब्रुवारी 23ला 946 होता. त्याच्यानंतर म्हणजे त्याच्या आधी तो काहीतरी 1000
च्या वगैरे आसपास असेल, त्याच्यानंतर तो जे काही खाली आलाय तो अतिशय खाली 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 आलाय. तर तुम्ही विचार करा, तो 946 ला होता. म्हणजे जरी तो खाली येत चाललाय तर एखाद्या हुशार गुंतवणूकदाराने तो ग्राफ बघितला असता आणि त्याने 700 ला 800 ला 600 ला जरी विकला असता तरी त्यांना फायदा झाला असता. फायदा याचा अर्थ तोटा कमी झाला असता, आणि तोटा कमी होणं यालाच फायदा म्हणतात. आणि पण तो आज 200 ला आणि तो मध्ये 150 ला जाऊन आलेला आहे. म्हणजे ज्याने घेतलाय ते झोपण्यासाठी घेतला असेल हे चुकीचं आहे. आणि हे अतिशय चुकीचं आहे की मी घेतलेल्या भावाच्या वर गेल्यावरच विकणार. तुम्ही एक लक्षात घ्या, समजा एखादा समभाग तुम्ही 1000 ला घेतला, तो खाली जात 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 500 ला आला आणि तुम्ही फायदा होण्यासाठी समजा मी 1200 च्या आधी विकणारच नाही, तो 1200 कधी येणार आहे? कारण त्या कंपनीत काय झालंय तुम्हाला माहित नाही, त्यांच्या प्रॉडक्टला काय झालंय माहित नाही, त्यांच्यावर काय ड्युटीज आल्यात माहित नाही, प्रवर्तकांनी काय काय चाळे केलेत ते माहित नाहीये. म्हणजे काही कंपन्या अशी उदाहरणं आहेत, जेट एअरवेज 800 ला वगैरे होता आणि जेट एअरवेजच्या नावाखाली लोकांनी घेतले असेल तो नंतर 50 रुपयाला आलेला. असंच कोसळलेले म्हणजे व्हिडिओकॉन. हे लक्ष तुम्ही द्यायचं असतं, कारण तुम्ही गुंतवणूकदार आहात, तुमचा पैसा अडकलेला आहे. तर म्हणजे लॉस बुकिंग करताना कधी घाबरू नये. मी बघितले, मानवाची ही एक प्रवृत्ती आहे की मी नुकसानीत कधीच विकणार नाही. अरे पण तुम्ही नुकसानी कधीच विकणार नाही, पण तुम्ही नुकसान एवढं भोगणार की तुम्ही मग समभाग गुंतवणुकीतूनच बाहेर जाणार. पण मी वाचन, माहिती गोळा करणं, याच्यातून समजा एखादा समभाग माझ्याकडून घेतला पण त्याच्यानंतर काही अडचणी आल्यात आणि तो भाव वाढत नाही किंवा खाली खाली चाललाय, योग्य वेळी बघून मी विकत असतो. तो नुकसान कमी होतं, पण ते नुकसान मी दुसरा चांगला घेऊन, वेगाने वाढणारा समभाग घेऊन ते भरून काढत असतो. तेव्हा मित्रांनो, गुंतवणूकदारांनो, ही चूक अजिबात करू नका की मी फक्त प्रॉफिट मध्येच विकणार. गरज भासल्यावर नुकसानीत सुद्धा विकावा लागतो आणि तो विकणं तुमचं कर्तव्य आहे. धन्यवाद.